आपण दौंड तालुक्यातील वायरलेस फाटा गोरेमळा या परिसरामध्ये आहोत. या परिसरामध्ये एक काही घटना घडली. त्या घटनेने येथील जे काही नागरिक आहेत, जे रहिवासी आहेत, ते पूर्णपणे रागात असल्याचं पाहायला मिळतंय आणि तणावात असल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी ग्रामपंचायतची देखील मीटिंग उपस्थित केली आणि त्या मीटिंग मध्ये काही मुद्दे देखील मांडण्यात आले. त्या सर्व संदर्भात आपण येथील काही स्थानिक महिला आहेत त्या महिलांकडून जाणून घेणार आहोत. नेमकं रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी काय घडलं, पोलीस प्रशासन आलं, पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई केली, या सर्व घटनेसंदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नेमकं प्रकरण काय आहे, काय सांगाल मावशी, काय प्रकरण, काय घडलं रात्रीच्या वेळी? काल बुधवारची वेळ होती. रात्री 10:30च्या सुमारास अगदी घरात म्हणलं तरी घुसले ती वसरीत घरात. गुरांच्या 4 ते 5 जेंट्स होते आणि त्या जेंट्सनी आम्हाला लपूत्या म्हणून हे करून केलं. असं कमीत कमी 4 ते 5 वाऱ्या घरांनी आमच्या माणसं शिरलेली. इथं आमचे मुली असतात, सुना असतात, सगळी जण असतात. घरी कुणी असतं नसतं, लेडीज पण असतात आणि लेडीज पण घरांनी येऊन बसतात आमच्या. आम्हाला लपू द्या म्हणतात, हे करू द्या म्हणतात. कोण आहे, कुठले होते, काय लॉज वरच्या लेडीज असतात त्या. साई पॅलेस. साई पॅलेस अगदी घराजवळ आहे. आमच्या इथं शाळा आहे, घर आहे, सगळ्या लेडीज पोलीस होते का? काय पोलीस होते, पण आमच्या घरांनी येऊन माणसं शिरतात. ती बाया असतात, माणसं असतात आणि लपू द्या म्हणतात. पण त्यावेळेस जर आमच्या घरच्यांना जर काय झालं, आमची लेडीज धावडली, पडली, घरात शिरली, उद्या जर तिला काय त्रास झाला तर ह्याची जोखमदारी कोण घेणार? म्हणजे रात्री जी घटना घडली ते लोक पळाले आणि त्यांच्या पाठीमागे काही पोलीस प्रशासन होते. जवळजवळ 4-5 बायांची गोष्ट आहे. आणि या बाया आहेत ना, डायरेक्ट रानांनी येऊन आमच्या घरांनी शिरतात, गोठ्यात शिरतात. तुमच्या शेतीचं भरपूर झालंय. वाटलं तर आपण बघू शकतो तिथं काय काय पडलंय, काय काय नाही, ते पण आपण जाऊन बघू शकतो. तशी काही प्रकार नेहमी घडतो. तुमची आता तुमची नेमकी मागणी काय पोलीस प्रशासन? आमची मागणी एवढीच आहे की हा जो आहे सायपेलेचा हे लॉज आणि बार हे पूर्णपणे बंद झाला पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन करणार. आता तुमची इथं मीटिंग झालेली आहे, त्या मीटिंग मध्ये काय नेमकं काय, कसं काय घडलं, कसं काय तुमची विचार विनिमय झाले का? आमची विचार विनिमय सगळ्याची झालेली. हा लॉज पूर्णपणे बंद झाला पाहिजे आणि ही बंद झाला पाहिजे. आमचा माणूस घरात जातो दारू पिऊन, 2 मिनिटात आलो म्हणून जातात आणि दारू पिऊन येते घरात. आणि देताना बी 10-20 हजाराची उधारी देतात. इथं दुसऱ्याने 500 रुपये वर्गाने मागे देऊ शकत नाही. याच्या अगोदर काही कारवाई झाली होती का? काय काय आहे का तुमच्याकडे माहिती? कारवाई नाही झालेली, फक्त पोलीस येतात. इथं जी काही ती हॉटेल चालू आहे आणि त्या हॉटेलमध्ये काय प्रकार घडतोय, या संदर्भात ग्रामपंचायतने काय याच्या संदर्भात काही कारवाई केली का? याच्या मालकाला सांगितलेलं होतं, हे तो आमच्यापर्यंत आलं नाही पाहिजे. आम्ही 4 ते 5 वेळा त्याला सांगून झाले, त्यांना सांगितलं, पण तुम्ही ग्रामपंचायतकडे या संदर्भात काय माहिती दिली होती? ग्रामपंचायतला कधी दिसलं नाही का ते काय घटना, काय घरापर्यंत आले? असा एक प्रकार असतो की ज्यावेळेस कोणत्याही भागामध्ये काय हॉटेल चालू करायचं, कोणतंही काय करायचं असं, ग्रामपंचायतची एनओसी घ्यावं लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. त्यांच्या पण मुली शाळेत येतात, त्यांच्या पण लेडीज आहेत इथं, त्यांचं सुद्धा लक्षात आलं पाहिजे हे काय चाललंय, आपण काय करतोय. महिलांनी तर आरोप केलेला आहे की ग्रामपंचायती देखील या संदर्भात दखल घेणं गरजेचं आहे, पण ग्रामपंचायतीने आतापर्यंत दखल का नाही घेतली? आता ग्रामपंचायतला उद्या आमचा सभा भरून आम्ही त्याच्यात निर्णय करून टाकणार आहे की बिअर बार दोन्ही लायसन कॅन्सल करून टाकणार. तुम्ही म्हणजे आता किती दिवसापासून चालू आहे काय? इथं तसंही 6-7 वर्ष झालं चालू आहे. आता रात्रीची जी कारवाई झाली ती कुणी कारवाई केली, काय कोण आलं? ती बाहेरचे पोलीस होते, पुण्यामध्ये पुण्याचे पोलीस होते. मग याच्या अगोदर तुम्ही दौंड पोलीस स्टेशनला कधी यात संदर्भात तक्रार केली होती का? तक्रार नाही, पोलीसच ह्याच्यात मध्ये काय करतात, हे करतात, देतात पुढे पैसे घेतात सोडून देतात. मग तुमचा हात थेट आरोप आहे? हो, थेट आरोप आहे. आमची जनता इथं, आमच्या मागच्या वेळेस काय झालं, आम्ही व्हिडिओ विकाले, पोलिसांनी आमचे मोबाईल घेऊन गेले. ते हॉटेल चालवतात, त्यांचं नाव काय, कोण आहे ते? आमची इथल्या गिरीमचे खताळे. हो. मग त्यांना काय असं, त्यांचं काय आहे ह्या परिसरामध्ये काय दहशत आहे, काय आहे काय? दहशत तसं नाही, आमचा एकच फक्त आरोप आहे की आमची दही चालत नाही पाहिजे बिअर बार. हो, रात्री आले आम्ही त्यांना 11-12 वाजता इथं बोलावलं, तर त्यांनी सांगितलं बाबा की बाबा आम्ही त्यांना जायला सांगतो का मागे, नाही का? हो, उलटे बोलून गेले. बघतो म्हणजे कोण काय करते का, नाही का, कोणाचं काय धंदे चालले ते आम्ही बघतो म्हणजे, असं म्हणा. हो, एनओसीचं जर तुम्ही सर म्हणताना एनओसी अशी का बिअर बारला वगैरे काही दिलेली नाही. त्यांनी साधं पहिल्यांदा हॉटेल टाकलेली,
नंतर हळूहळू त्यांनी हे व्यवसाय वाढले आणि हे आता आम्हाला निदर्शनाला आलेत आमच्याही. ज्या वेळेस तिथं आता संध्याकाळची रेट पडली त्या टायमिंगला हे बाया गडी आणि अक्षरशः ड्रेस घालून मुली तोंड बांधून इथं येतात. कुणाच्या मुली आहेत आणि कुणाच्या नाही हे आम्ही काय बघत बसलो नाही. ही घटना कशी ही तुम्ही म्हणता ग्रामपंचायत तुम्ही आधी का नाही सांगेल त्याचं कारण मी सांगते हे आतापर्यंत घरापर्यंत आलेलंच नाही ना. आता हे हॉटेल इथं आहे बरोबर हो. आणि तुमचं घर देखील त्याच्या पाठीमागेच आहे. आणि शाळा किती लांब आहे इथून? शाळा इथं दिसते शाळा. हो. दिसते शाळा इथून. आणि त्यांच्याही मुली ह्या शाळेत आहेत. त्यांच्याही मुली ह्या शाळेमध्ये आहेत. शाळेत आहेत. काही सांगाल सर कशा प्रकारे आता नागरिकांनी खूप आरोप केलेला आहे त्या लोकांवर आणि अशा प्रकार घडतात आहे. तर तुम्ही आता याच्या पुढे कशी ग्रामपंचायतच्या वतीने कसं कारवाई कराल काय सांगाल? नाही आता हे जे आहे वस्तू ती खरी आहे. त्या लोकांना फार त्रास होतो इथं परिसरात आणि हायस्कूल बी इथं जवळच आहे. परंतु आता ग्रामपंचायतीमध्ये अजूनपर्यंत काही लेखी तक्रार किंवा चोरी अशी आलेलीच नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही सह्याचे अर्ज ग्रामपंचायत आम्ही विशेष विशेष ग्रामसभा ग्रामसभा किंवा यांनी घेतो. त्याला मार्ग दाखवतो. आणि काय असेल. त्या ग्रामसभेत काय निर्णय होईल ते पुढे आणि जे काही नियमाप्रमाणे असेल ते होईल. आता ग्रामसभेमध्ये काय सगळं ग्रामस्थांचं जे काय असेल ते ठराव करतील. आता नागरिकांच्या म्हणण्यानुसार खूप दिवसापासून असे प्रकार घडत आहेत तर आतापर्यंत कारवाई केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण काय सांगाल या संदर्भात? नाही काय तक्रारच आलेली नाही ग्रामपंचायतीत कुठलीच. मग कोणते हॉटेल असेल कोणताही बिझनेस व्यवसाय चालू करायचा असेल तर ग्रामपंचायतकडे एनओसी दिली जाते. या संदर्भात आपण कोणत्या कामासंदर्भात त्यांना हॉटेलला एनओसी दिली होती काय सांगाल? नाही आता काय सगळ्या ह्याला व्यवसायाला एनओसी नाही दिलेली. काही ठराविक त्यांनी घेतलेले आहेत पूर्वी. बऱ्याच दिवसापासून या व्यवसाय चालू आहे. आता पुढची तुमची रणनीती काय असणार आहे सर? नाही आता काय जे शासन काय निर्णय घेईल योग्य ते तर ग्रामस्थ काय करणार. पाहिलंच की कशा प्रकारे या ठिकाणी जो काही प्रकार घडला. आता नागरिकांचं असं म्हणणं आहे म्हणून एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये असे काही काही प्रकार घडत आहेत आणि त्या संदर्भात काही पोलिसांनी पुण्याचे पोलीस आले होते. पुण्याच्या पोलिसांनी या संदर्भात कारवाई देखील केलेली आहे आणि या कारवाईनंतर आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने या लोकांवर कशा प्रकारे गुन्हे दाखल करतायत आणि कशा प्रकारे कारवाई करते याच्याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा परिसर आहे गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी नागरिक वास्तव्य करतात आणि या हॉटेलच्या पासूनच 100 मीटर अंतरावर एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये विद्यार्थी हायस्कूल आहे आणि मंदिर आहे पाठीमागं. आणि अशा या पवित्र स्थळाच्या शेजारी जर अशा घटना घडत असतील तर नागरिकांनी करायचं काय हा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलाय. नक्कीच पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे कारवाई केली जाते आता सर्वांचं लक्ष त्याकडे लागलं आहे. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.